Good morning. So we have a topic given by a student in the last week. It is lifestyle, जीवन शैली. So when this topic came, I started thinking of it. एक्झॅक्टली या टॉपिकवर आपल्याला का बोलायचं? कारण जीवनशैलीचं ऑब्झर्वेशन्स, जीवनशैली कशावर आधारित आहे? ती खूप प्राचीन अशा काही व्हॅल्यूजवर आधारित आहे का ती आधुनिकतेवर आधारित आहे? मग त्या सगळ्याचे परिणाम काय आहेत? बरं, जीवनशैली कशाला म्हणायचं? So I had several questions in my mind. आणि मग त्याचा मार्ग काढत काही विद्यार्थ्यांशी असंच छोट्या छोट्या तुकड्यांवर बोलत एक स्पीच कन्स्ट्रक्ट करण्याचा मी प्रयत्न करतो आहे तुमच्यासमोर. इफ आय क्वेश्चन यू, तुमची जीवनशैली तुम्हाला माहिती आहे का? गंमत अशी आहे की आपण इतरांची जीवनशैली खूप छान ऑब्झर्व करू शकतो, पण आपली जीवनशैली लक्षात नाही घेऊ शकत. तुमच्या नंतरच्या पिढीबद्दल जर तुम्हाला विचारण्यात आलं की यांची जीवनशैली तुम्ही कॅन यू टॉक समथिंग अबाउट, तुम्ही बरंच बोलाल त्यावर. पण इफ वी टेल यू टू टॉक अबाउट युअर ओन लाईफस्टाईल, खूप अवघड जाईल तुम्हाला बोला. आमची जीवनशैली काय, बरं ती कशावर आधारित आहे? आत्ताची गंमत अशी आहे की जीवनशैली नावाची गोष्टच नसलेली माणसं, ज्यांना जीवनशैली आहे त्यांना जीवनशैली कशी असावी हे सांगतायत. तसं ना, ज्या गावांना थोडी गती आहे त्या गावांना एक शिस्त आहे. तो एक वेगळा शब्द आहे, त्याला शैली नाही म्हणत, ती शिस्त आहे. यांना स्वतःची शैली नाही आहे, ते त्या शिस्तीत राहतात आणि त्याला शैली समजतात. आणि ज्याला शैली आहे त्याला शहाणपण शिकवतात की तू किती चुकतोय. हे इट्स व्हेरी कॉमन. आत्ताचं जगातलं सगळ्यात महत्वाचं काय की जगाचा मेजरच पैसा आहे. इफ यू अर्न गुड, यू आर साउंड. If you do not earn, you are weak. आपके पास पैसा है, आपको वॉइस है. आपके पास पैसा नहीं है, आपको वॉइस नहीं है. आणि या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण कन्सॉलिडेटेड असा एक काहीतरी कन्क्लुजन काढतो, देन वी कॅन थिंक अबाउट व्हॉट इज लाईफस्टाईल आहे, की खरंच जीवनशैली काय आहे आमची. त्याच्यात काही व्हॅल्यूज आहेत का? सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्यांदा आपण जेव्हा विल टॉक अबाउट दिस, इफ वी टॉक अबाउट दिस, फर्स्ट ऑफ दिस इज, डू वी हॅव एनी व्हॅल्यूज, एनी व्हॅल्यू फॉर दॅट? आपल्या जीवनामध्ये मूल्य आहेत का? जीवन मूल्य ज्याला आपण म्हणतो, डू वी हॅव इट? इस्पेशली वेन वी डील विथ अवर एल्डर्स, जेव्हा आम्ही आमच्या पेक्षा मोठ्या व्यक्तींशी संवाद साधतो, तेव्हा आम्हाला व्हॅल्यूज आहेत का? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट निर्माण होते. आज जगात फार कमी जणांकडे व्हॅल्यूज आहेत. मग हा प्रश्न आहे की खरंच आपल्याला जर जीवनशैलीबद्दल बोलायचं, म्हणजे द वे व्हॉट आय विअर, मी कोणते कपडे घालतो, हा माझ्या थॉट प्रोसेसचा एक भाग आहे. मला जे पटतात ते मी घालतो. आता ही फार महत्वाची गोष्ट आहे की व्हॉट आय थिंक, मला असं वाटतं की हे कपडे ठीक आहेत, ते कपडे मी घालतो. कोणाला वाटलं नाही आज धोतर नेसलं पाहिजे, त्याची थॉट प्रोसेसला कन्व्हिन्स्ड आहे, ते धोतर नेसू नये. कोणाला तरी वाटलं नाही मला आता हे मला शॉर्ट्सच पाहिजे, ते शॉर्ट घालून नये. त्यांच्या थॉट प्रोसेसला ते पटत आहे.
पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे सगळे जीवनशैलीमध्ये येतं का? म्हणजे 20 years बॅक संभाजीनगर ते पुणे या रोडवर कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही उतरलाय तर सामान्यतः एक मिडल क्लास ऍटमॉस्फिअर कसं असतं तसं ऍटमॉस्फिअर त्या हॉटेलमध्ये असायचं. म्हणजे एक ठराविक कपड्यांमध्ये बाबा, ठराविक कपड्यांमधली पिल्लं, ठराविक कपड्यांमधली आई आणि अगदी ठेवणीतली आजी आजोबा एका हॉटेलमध्ये जायचे, जेवायचे, निघायचे. इफ टुडे यू ट्रॅव्हल ऑन दिस रोड, तेव्हा तुमच्या लक्षात येईल कारमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक जणांकडे पॅन्ट नाहीच आहेत, शॉर्ट्सच आहेत. म्हणजे कदाचित त्यांच्याकडे पॅन्टची पद्धत नसेल, त्यांच्याकडे शॉर्ट्सच आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं याच्यामध्ये. कम्फर्ट आणि कल्चर आर टू डिफरंट थिंग्स. वैयक्तिक इम्पॉर्टन्स जेव्हा दिला जातो तेव्हा कम्फर्टला, आणि सामाजिक इम्पॉर्टन्स जेव्हा दिला जातो तेव्हा कल्चरला महत्व दिलं जातं. त्याला दुर्दैवाने हे या थॉटपर्यंतच कोणी पोहोचत नाही. वैयक्तिक इम्पॉर्टन्स इतका महत्वाचा आहे की कम्फर्ट हा शब्द सगळ्यात प्राईम लेवलवर पोहोचला, बाकी शब्दांना व्हॅल्यूज नाही. त्या कल्चरात तसा शब्द राहिलेला नाही आहे. आपण ज्या हॉटेलवर उतरतो त्या हॉटेलमध्ये अपोजिट जेंडरच्या इतक्या सगळ्या स्त्रिया आलेल्या आहेत, म्हणजे मुली आलेल्या आहेत. आपण हे जे घालून चाललेलो आहे दॅट डझंट सूट, दॅट डझंट मॅच. रॅदर कल्चरली काही गोष्टीचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि आपण म्हणजे एक बोळा कागदाचा करून रस्त्यावर फेकला, तोंडात काहीतरी टाकलं आणि रस्त्यावर थुंकलं तर ती क्रिया जितकी घाण आहे त्याच्या गुणिले 10 कल्चरली तुम्ही एखादी गोष्ट करता ती घाण असते. प्लीज अंडरस्टँड. तुम्हाला फार वाईट वाटत झालं कोणीतरी रस्त्यावर थुंकल्यावर, आपल्याला फार वाईट वाटतं येतं की काय गचाळ माणूस आहे रस्त्यावर थुंकला. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर कल्चर तोडत असाल तर त्याला गुणिले 10, इफ टाइम कम्स गुणिले 100 वाईट आपण केलेलं आहे जेव्हा आपण एखादं कल्चर डॅमेज करत असतो तेव्हा. त्यामुळे जीवनशैलीचा जो बेस आहे ना तो म्हणजे खरं तर बदलती जीवनशैली असा एक शब्दप्रयोग आहे आपल्याकडे, चेंजिंग लाईफस्टाईल. म्हणजे कसं की ही चेंजिंग लाईफस्टाईल ही पूर्वी एवढ्या गतीने बदलायची नाही कारण लाईफस्टाईलचा बेस व्हॅल्यू होता. आता लाईफस्टाईलचा बेस अफोर्डेबिलिटी, परवडणे, ही गोष्ट सगळ्या गोष्टीचा बेस आहे. मला ते परवडत नाही, मला ते परवडत, मला जे परवडतं ते मी करेन, कोणाला काही वाटलं तरी मी करेन कारण ते मला परवडत. म्हणजे आपल्या निर्णयाचा जो कसोटी आहे ती परवडण्यावर शिफ्ट झाली आहे. थोडा डोक्याला ताण असलेला विषय आहे, त्याबद्दल मी माफी मागतो. आपल्याला जमेल तेवढा सोपा करायचा प्रयत्न करू आपण. पण आता तो जसा विषय आहे तसा, ज्याने दिला त्याला शिवाय नका देऊ. चांगलं पिल्लू आहे आपल्यातलंच. पण मुळात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी असते की जेव्हा तुम्ही कम्फर्ट आणि कल्चर याला जेव्हा तुम्ही अभ्यासायला लागता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की माणसं सेल्फ सेंटर्ड म्हणून ते कम्फर्ट बद्दल बोलतायत. ते जेव्हा सोशली सेंटर्ड होऊन जातात तेव्हा ते कल्चर बद्दल बोलायला, तेव्हा ज्यांना वाटतं की आपला समाज नीट राहायला पाहिजे तेव्हा माणूस कल्चर बद्दल बोलतो. मी टिकलो पाहिजे तेव्हा माणूस स्वतःच्या कम्फर्ट बद्दल बोलतो. आज आपण आपल्या जीवनशैलीबद्दल बोलतोय, आपल्या लाईफस्टाईल बद्दल बोलतोय. म्हणजे आमच्या लाईफस्टाईल मध्ये व्हॅल्यूजच पेरल्या होत्या. म्हणजे त्याच्यात काय आमच्या घरच्यांचा, आई वडिलांचा फार मोठं क्रेडिट होतं नाही. त्यावेळेस सोसायटी तशी होती. आमच्या आई वडिलांनी त्या सोसायटीला सपोर्ट केला आणि आमच्या लाईफमध्ये व्हॅल्यूज आल्या. आणि आम्हालाही त्याच्यापेक्षा वेगळं काही महत्वाचं असतं असं कधीच वाटलं नाही. म्हणजे आमच्यापेक्षा मोठ्या घरामध्ये आलेल्या कुठल्याही नातेवाईकाला आम्हाला पाया पडायला सांगितलेलं नाही घरच्यांनी कधी. आम्ही पडलो, आम्हाला सांगितलं नाही कधी जे तुमच्याकडे फार फ्रिक्वेंटली आहे सांगावं लागतो, हो पडतो, मग त्या गुडघ्याला हात लावायचा. त्याला पाया पडणं कोण सांगितलं कोणाला पाहिजे. म्हणजे जो स्क्रीन असतो ना, पिक्चरचा स्क्रीन, तो बेसिकली एखादं कल्चर सेट करण्यासाठी कधीच नसतो. ते करमणुकीचं साधन आहे. त्यांनी एक तर व्हॅल्यूज पेरायच्या असतात किंवा करमणूक करायच्या असतात. व्हॅल्यूज तोडायच्या बंधात त्यांनी पडायचं नसतं. पण
सेलिब्रिटी जेव्हा खूप जास्त वाढतात आणि आयडियाज जेव्हा कमी होतात तेव्हा त्या देशाचा प्रवास असा होता. आमच्या लहानपणी सेलिब्रिटी नव्हतेच, एक अमिताभ वगैरे काहीतरी असायचा, म्हणजे त्याचं नाव वगैरे म्हणजे एवढं ते खूप अफाट असायचं. त्याच्याबद्दल आम्ही बोलू नये. एक गावस्कर असायचा, कुणीतरी नंतर तेंडुलकर म्हणून एक मुलगा आला, तो खेळायचा. आणि आमच्या दृष्टिकोनातून ते एक्स्ट्रीम होत आहे, त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. लता मंगेशकर होत्या, मग ते पण जेव्हा स्क्रीनवर यायचे, ते पण तेव्हा जेव्हा संवाद साधायचे तेव्हा ते या गोष्टीची काळजी घ्यायची की आपल्याला फॉलो करणारी माणसं आहेत. म्हणून अमिताभ मनाला येईल ते बोलायचं नाही, तेंडुलकर मनाला येईल ते बोलायचं नाही, लता मंगेशकर काहीही बोलायच्या नाही, व्यवस्थित बोलायच्या. खरं तर तो ऍक्टिंगसाठी, हा क्रिकेटसाठी आणि या गाण्यासाठी प्रसिद्ध होत्या, पण बोलायचे चांगले. त्याचं मूळ कारण आहे की माणसं कम्फर्ट झोन मध्ये नव्हती, ही कल्चरल झोन मध्ये होती. आजची लाईफस्टाईल म्हणून आपण म्हणतो ती सगळी कम्फर्ट झोनवर सेट झालेली आहे. पण याचे परिणाम काय होतात तुम्हाला सांगतो. आयुष्यामध्ये आमचा बाप बाहेर उभा आहे आणि आम्ही आवरतोय घरामध्ये, असं कधीच झालं नाही. आमच्या वडिलांनी शूज घालायच्या आधी आम्ही आमचे शूज घालून बाहेर रोडवर उभे असायचो. आमच्या वडिलांनी आमची कधीही वाट पाहिली नाही आयुष्यात, आम्ही आमच्या वडिलांची वाट पाहिली आणि आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा. तुमच्या लाईफची एक फार नॉर्मल प्रॅक्टिस आहे की म्हणजे तो बाप बाहेर गेला तरी तुमचं आपलं काहीतरी चालत राहील आतमध्ये, मग आपण यायचं, आवरायचं, बसायचं आणि वर सॉरी म्हणायचं. मग ते एक नवीन शब्द फार म्हणजे प्रचलित झालेला आहे की सगळ्यात शेवटी ते सॉरी म्हणून टाकायचं की चुकलो. आणि मग कळतंय तर कशाला चूक केलीस. पण दिस व्हॉट हॅपन्स, अनफॉर्च्युनेटली ही एक पद्धत निर्माण झाली आहे आणि ह्या पद्धतीतूनच माणसाच्या शैली निर्माण व्हायला लागतात. म्हणून आपण जेव्हा जीवनशैलीबद्दल बोलतो, जेव्हा आपण लाईफस्टाईल बद्दल बोलतो, तेव्हा हा प्रश्न फार निर्माण की याची निर्मिती कुठून झाली. वडील वाट पाहताय याचं वाईट वाटणं जेव्हा बंद होतं तेव्हा आपल्या स्वतःवरचं काम आपण जास्त करत असतो इतरांवर करायच्या पेक्षा. मी चांगला दिसलो पाहिजे, माझा भांग पडला पाहिजे, माझे शूज नीट पाहिजे, अरे यार या कपड्याला इस्त्री नाही, दुसरे घातले पाहिजे. बाप कुठं तो बाहेर वाट पाहतोय. आणि एक स्पीड असते, म्हणजे तुम्हाला सांगतो गंमत कशी की तुमची आमची पिढी जी होती ती गाडी हळू चालवायची आणि आवरायची फास्ट. तुम्ही एक्झॅक्ट उलट करता, तुम्ही आवरता स्लो आणि गाडी फास्ट चालवता. लाईफस्टाईलचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यातले डिफरन्सेस कसे कॅच होतात बघा. म्हणजे आम्ही खूप फास्ट आवरायचो आणि गाडी आवरायची स्पीडने चालवायचो. तुम्ही आवरता खूप स्लो, गाडी बाहेर फास्ट चालवा. मुली पण म्हणजे अशा मुली जातील असं माझ्या लहानपणी मला वाटलं नव्हतं. मला एका मुलीने असं ओव्हरटेक केलं एका दिवशी आणि ती पुढे जाऊन उभी राहिली. ती ज्यांच्याशी बोलत होती ते माझे मित्र. मी तिथे थांबलो, म्हटलं ताई आता तू मला ओव्हरटेक केलंस. तो मला म्हणला अरे सर कसं काय, इथं माझा मित्र असला तरी विद्यार्थी पण आहे. काय नाही चालू होतो. त्यांनी सांगितलं की ती आमचाच अजून एक मित्र आहे, त्याची ती मुलगी आहे. मग तिला म्हणलं की बाळा तुला बोलण्याचा मला अधिकार आहे आणि तू सांग तुझ्या वडिलांना मला अभिजित धर्माधिकारी भेटले होते म्हणून, बाकीचं ते सांगतील. मला फक्त बोलला की तू फार स्पीडने पुढे गेली. मला तर मला आवडतं अशी गाडी चालवायला. म्हणलं तुला आवडतं, दिस इज ग्रेट. फक्त मला तुला एक प्रश्न असा विचारायचा आहे की एक छोटा दगड आला आणि पडलीस तो उठशील का स्वतःवर? सहन होतंय का आपल्याला? काय होतं माहितीये का, गाडी जोपर्यंत चालली आहे तोपर्यंत प्रॉब्लेम नाही आहे. ती या स्पीडने जेव्हा पडते तेव्हा सहन होण्यामुळे माणसाने गाडी कशी चालवावी की ज्या स्पीडने पडल्यानंतर उठता येईल त्या स्पीडने चालवा. आणि हे ज्याला जमत नाही ना त्याने ते फंदात पडू नये. रिक्षा करा 10 रुपयाची आपले टमटम. हे जमलं पाहिजे असं मला वाटतं कुठेतरी. आणि म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगतो की यार when you think about your own lifestyle, you need to consider small things. वो छोटी छोटी चीजें आपके देखना पड़ेगी की हे कशी आहे नक्की. म्हणजे तुम्हाला ऑनेस्टली सांगतो की लाईफस्टाईल बद्दल बोलताना मला एक प्रकर्षाने जाणवतं की आमच्या लहानपणी आम्ही घरात आल्या आल्या आमची आई आम्हाला सांगायची जर जेवायला बसायचं
कपडे बदलले, हातपाय धुतले, तर स्वयंपाकाला जाणारा सगळा पहिला व्यक्ती आईच्या व्यतिरिक्त आम्ही असायचो. लगेच ते बसायला पाठ, लगेच ताट घ्यायचे, पुसायचे, ठेवायचे, सगळं आईने काय बनवलं असेल ते खाली ठेवायचं, वाढायला सुरुवात. मी आत्ता तुमच्या पिढीकडे पाहतो. यू आर द लास्ट पर्सन टू एंटर इन द किचन. म्हणजे तो बाप येतो, ती आई येते, ते वडील ते पुसतात, ते आई वाढते, ते सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला हाक मारायची आणि मग तुम्ही आलोच, ही शैली आहे. व्हॅल्यूज जेव्हा कमी होतात लाईफच्या, तेव्हा एक नवीन गोष्ट इन्कल्केट होते, की नवीन गोष्ट आतमध्ये यायला लागते आणि ती शैली बनून जाते आयुष्याची. मग कशाचीही लाज वाटते आणि कशाचीही लाज न वाटायला लागते. हे सगळं अवघड होऊन जातं. म्हणजे इतकं की विचारच नाही. मी परवा दिवशी एका मुलीशी बोलत होतो. वय वर्ष त्या मुलीचं असेल 20-21 वर्षाची मुलगी असेल. ज्या विषयाला ते डिस्कस करत होते, म्हणजे ती ज्या ग्रुपच्या 2-3 जण बोलत होती तिथं मी होतो. आणि विषय पण साधा होता. विषय होता की आंबा खायचा होता. आणि आंबा आणल्यानंतर ती त्याच्या आई आहेत, त्या तिच्या आजीच्या एजच्या ज्या कोणी आहेत त्या, म्हणजे आमच्या काकू असतील त्या, तर त्यांनी आंबे आणले. तर ते त्यांनी ऑलरेडी बिलबिली केले, त्याचं ते वरचं काढून टाकलं आणि आता ते एका डिशमध्ये ठेवले, 4-5 आंबे, आणि ते सर्व केले. खा. तिने सांगितलं आंबा असा नाही खायचा, आंबा चिरून खायचं, कट करायचं, असं नाही पिळायचं. इट लुक्स ऑड. म्हणजे ते पिळून आंबा खायचा नाही म्हणा, कोट करायचं, कोट, छोटे छोटे काप, आणि तेच खायचे. किंवा त्याचा रस करायचा, चमच्याने घ्यायचा. लाईफस्टाईल. मग हा आंबा खायला तिला लाज वाटते. मग सगळं झाल्यानंतर तिला वाटलं की डिफेंड मी करेल, म्हणून ती सगळं झाल्यानंतर म्हणली की अभिजित सर तुम्ही सांगा काय चुकलंय माझं. बाळा चुकलं काहीच नाही. प्रॉब्लेम फक्त एवढा आहे की आमच्या लहानपणी मुलींना लाज नव्हती का? होती. ती कपड्यांची होती, खाण्याची नाही. खाण्याच्या पद्धतीची लाज होती. त्याही आमच्या बरोबर आंबा असं खायच्या, त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता त्याच्यामध्ये. तो कटच केला पाहिजे नाही असं काहीच नव्हतं. बघा तुम्ही, ज्या गोष्टीची लाज वाटायची त्याची लाज आज वाटत नाही. ज्याची बिलकुल वाटायची गरज नाही त्याची खूप लाज वाटते. म्हणजे बरं, काही जणांना लाज एकटा असताना निर्लज्ज असतात. 4 जणांमध्ये एवढी लाज वाटते की विचारायची सोय नाही. घरात असताना इथपर्यंत वरण खाली उतरत असत, हॉटेलमध्ये त्यांना ते चमचा लागतो. आय नीड स्पून. एका धाब्यावर गेलो होतो आणि एका आमच्या मित्राला चमचा मागायचा होता. तो मला म्हणला की त्या माणसाला बोलवलं त्याने. तो आला जवळ. हा सर, त्याला चमचा पाहिजे होता. याला ते इंग्रजीत आठवण त्याला काय म्हणतात ते. मी त्याला म्हणलं स्पून म्हणतात, पण त्याला कळणार नाही. स्पून पाहिजे ते म्हणजे चमचे चमचे. त्याने चमचा हाणून दिला. त्यावेळेला बेसिकली एक स्पून का म्हणायचं, कारण चमचा म्हणायची लाज वाटते. चमचा आहे मला कळत नाही, आपण कशाची लाज बाळगणार आहे. या लाईफस्टाईलच्या नावाखाली आपण काहीतरी विचित्र करून बसलोय का आमचंच. कुठल्याही छोट्या गोष्टीची प्रचंड गोंधळ, म्हणजे त्याच्यात अगदी हसण्याचीही लाज वाटण्याचे दिवस म्हणजे कलियुग आहे. तुम्ही बघा सर, कुठलीही मुलगी खळखळून हसत असताना हात ठेवते तोंडावर आणि ते हसत तसं हसायचं नाही. हे लहानपणापासून तिला समजून सांगितलेलं आहे. असं मोकळं हसायचं नाही, असं हसायचं. किती हसलं तरी तोंडावर तो रुमाल ठेवायचा, काय हसायचं नाही का? हू टोल्ड यू?
आम्ही नाही त्या गोष्टीला जेव्हा इतका इम्पॉर्टन्स देतो तेव्हा जे बदलतं ती जीवनशैली असते, ती कॉमन अंडरस्टँडिंग वर बदलते. असं काहीच नाही आहे त्याच्यात. ती पूर्वी व्हॅल्यूज वर बदलायची, आता ती कॉमन अंडरस्टँडिंग वर बदलते. म्हणजे ते इतकं साधं साधं असतं की म्हणजे त्याला विचारायची सोय नाही. मला परवा एक जण सांगत होतो की वडापाव आणि मिसळपाव हा एक कॉमन आयटम आहे की जो सगळ्यात जास्ती संपतो. आता तसं पाहायला गेलं तर याच्यामध्ये फार पौष्टिक अन्नसत्व वगैरे आहेत असं कोणाचं म्हणणं असेल तर आपण बोलू नंतर क्लास झाल्यावर, की काहीच संबंध नसतो त्याचा. त्याच्याने फक्त पोट भरतं, रायदर भरल्यासारखं वाटतं. उदर भरणं नोहे जाणी जे यज्ञ कर्म, म्हणजे पोट भरणं याला इतकं महत्व नाही, ते यज्ञ कर्म आहे असं गृहीत धरून खायला लाग. यज्ञ कर्म म्हणजे पवित्र कर्म, त्याच्यात आहुती द्यायची असते. ती तुपाची द्यायची असं तुम्ही ऐकलं असाल, डालड्याची द्यायची असं कुठे लिहिलेलं आहे का? नाही. म्हणजे चांगलं त्याच्यात टाकायचं असतं. हे जे यज्ञ कर्म आहे त्यात चांगलं टाकायचं. जर त्याच्यामध्ये वडापाव टाकला तर त्याला यज्ञ म्हणत नाही. आपल्या हे लक्ष द्यायला पाहिजे की एक्झॅक्टली आपण ह्याच्यातलं काय कॅच करतोय. खूप गोंधळ करून बसतो आपणच आपल्याला. मग मला नेहमी असं वाटतं की जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ही मुलं काय करतात. मला फार मोठा प्रश्न आहे. वेन यू गेट टाइम व्हॉट डू यू डू? वी यूज्ड टू थिंक अबाउट हंड्रेड्स ऑफ डिफरेंट थिंग्स ऑफ अ लाइफ. जो स्किल्स कंप्लीट नहीं है वो कंप्लीट कैसे करें, कल्टिवेट कैसे करें. जी एक नवीन गोष्ट आपल्याला पाहिजे आहे त्याचे ऑब्झर्वेशन्स कसे वाढवायचे. म्हणजे खूप म्हणजे आय टेल यू वन थिंग की माझ्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट अशी होती की मला कव्हर ड्राईव्ह मारायचा होता. माझा कव्हर ड्राईव्ह हवेतून जायचा, मला तो खालून मारायचा होता. तर संदीप पाटीलचे कव्हर ड्राईव्ह मारलेले काही शॉट्स होते आणि ते शॉट्स त्याच्यात कार्पेट ड्राईव्ह होता, एकदम जमिनीला लगत ते बाउंड्री जायची. तर ती बॅट अशी फिरून खांद्यावर जाते होती, ती एक त्याची पद्धत होती. सो आय सॉ इट अँड आय स्टार्टेड हिटिंग बॉल्स इन दॅट वे. सो व्हेन आय फर्स्ट टाइम मेट संदीप पाटील अँड आय वन्स एक शॉट तसं खेळलं तेव्हा आय स्टील रिमेंबर की अरे वा, न शिकवता छान येतो तुला, असा त्यांचा एक सेंटेन्स होतं. पण ते न शिकवता नव्हतं, शिकवलेलंच होतं. ते एकलव्याला द्रोणाचार्याने शिकवलेलं होतं. इट वॉज लाईक दॅट. पण मला माझ्या दृष्टिकोनातून मी शिकलोच होतो. पण हे जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा काय करायचं याचे हे उत्तर होते. म्हणजे मंडलिक सर नावाचं एक व्यक्तिमत्व आपल्याकडे, ते त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. आता ते डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना एक प्रश्न पडला, हे माणूस असा की दिवसभर वाचत बसणार, काहीतरी लिहिणार, हे नको नको ते वाईट वाईट सवयी त्या माणसाला. म्हणजे वाचायचं बिचायचं कुठे एवढं वाचायचं असतं, पण ते वाचतात. काय करावं त्यांना, 70 वर्ष वाचण्यात घालवली त्या माणसाने. तर ते त्यांना जेव्हा हे लक्ष झालं की आता आपलं डोळ्याचं ऑपरेशन तेव्हा वाचायचं नाही, मग काय करायचं. मग त्यांनी ऐकलं पाहिजे काहीतरी. तर त्यांनी माझ्याकडे येऊन कुठल्या कुठल्या व्यक्तीचे आपण आता स्पीचेस ऐकले पाहिजे हे मला विचारलं. दिस इज प्रिपरेशन. माझं ऑपरेशन आहे त्याच्या आधी मी काय केलं पाहिजे हे त्यांनी इथं येऊन विचारलं. नाही तर ऑपरेशन झालं आणि इतकं कंटाळा सर 10 दिवस असं नाही केलं त्यांनी. ते त्यानंतर मला भेटले, त्यांना कंटाळा आल्यासारखं वाटलं नाही मला. त्याचं मूळ कारण असं आहे की ही वॉज वेल प्रिपेअर्ड अँड ही वॉज रेडी इव्हन. म्हणून त्यांना प्रश्न निर्माण झालाय, हा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही त्याला काय करता याच्यावरून या जीवनशैलीच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी घडतात. त्यांची जीवनशैली 15 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, 12 दिवसासाठी बदलली. तर ती बदलली तर त्याच्यातल्या प्रॅक्टिसेस बदलल्या, व्हॅल्यूज त्या होत्या. जे वाचून करायचे ते ऐकून केलं. दॅट्स इट. म्हणजे वाचून करायचे ही जीवनशैली आहे, ती शिफ्ट केली, ते ऐकून केलं. कारण वाचण्याला लिमिटेशन्स होत्या, म्हणून ऐकणं लिमिटलेस करून टाकलं. हे बदल आहेत. माणसाच्या आयुष्यामध्ये जीवनशैली बदलायची म्हणजे या गोष्टीचा अभ्यास व्हायला पाहिजे, विचार व्हायला पाहिजे. ते सचिन सर एक गोष्ट सांगायचे की 2 मित्र असतात लाकूड तोड्यावर, आणि तो एक जण सकाळपासून ते रात्रीपर्यंत काम करतो
आणि थोडंफार आपल्याला काहीतरी मोळ्या बनवायचा आणि जायचा. दुसरा माणूस रिलेटिव्हली काम कमी करायचं, पण याच्यापेक्षा जास्त लाकूड तोडायचं. मग असा प्रश्न निर्माण झाला याला की मी यार माझ्या कुटुंबासोबत दिवसभर काम करतो, तरी याच्या एवढे लाकडं नाही होत. हा त्या मानाने कमी काम करतो पण लाकडं जास्त जोडतो, कस काय? म्हणून त्यांनी त्याला विचारलं की तुझं कसं काय लाकडं तू जास्त जोडतो? त्यांनी उत्तर दिलं की ज्यावेळेस मी लाकडं तोडत नाही त्यावेळेस मी माझ्या कुऱ्हाडीला धार लावतो. हे फार महत्वाचा मुद्दा आहे आयुष्यातला. जेव्हा मी त्या कार्यामध्ये बिझी नाहीये तेव्हाही मी त्या कार्यासाठीच कार्यरत आहे. आयुष्याचा बेस आहे तो, की म्हणजे मी ते करत नसेल पण मी त्यासाठीच जे करतोय ते सध्या करतोय. कदाचित मी ते करत नाही, मी स्पीच देत नाही पण मी स्पीच प्रिपेअर करतोय. आय एम बिझी विथ माय ओन सेल्फ. मग ही जीवनशैली आम्हाला कळू शकते का? आता काल खूप पाऊस पडला, विजा चमकल्या, रस्त्यावर गाड्या झाले, लाईट गेले, काही भागाचे अजून आले नाहीत. आता खूप त्रासदायक आहे ते सगळंच, मला माहिती आहे, कारण आपल्याला सवय नाही लाईट नाहीची. लाईट पाहिजेतच. लाईट पाहिजे हा माझा पण हट्ट आहे, पण माझं असं मत आहे की ते नाहीत आज तर त्याचा ऍक्सेप्टन्स पण पाहिजेच. कारण जे आपल्या हातात नाही, आपल्या हातात बटन दाबणं आहे, तिथपर्यंत इलेक्ट्रिसिटी आणणं आपल्या हातात नाही. मग आपण कुठं डोक्याला ताण घ्या त्याचा? म्हणजे ते खूप अवघड होतं. पण काल जाताना मी काही मुलींना सांगत होतो की तुम्ही घरी गेल्यानंतर मेसेज करा, फोन करा, सांगा पोहोचलाय. कारण एवढा पाऊस पडत होता, सगळा राडा, त्या पोहोचल्यात नाही पोहोचल्यात, कसं आहे, काही त्रास झाला का? कारण रोडवर खूप झाडं पडले होते. एक तुमच्यापेक्षा वरची पिढी म्हणली की एक काळजी नावाचा एक शब्द येत असतो, तो आमच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. जेव्हा माणसाचं कर्तृत्व कमी होतं तेव्हा काळजी ऍड होते त्याच्यामध्ये. जोपर्यंत कर्तृत्व गाजवत असतो माणूस तोपर्यंत काळजी करत नसतो. जसं त्याचं एज वाढत जातं तसं त्याचं कर्तृत्व कमी व्हायला लागतं आणि काळजी वाढत जाते. ती वाढतेच, त्याला काहीच नाही. तुमच्या 70 वर्षाचे 80 वर्षाचे नातेवाईक, तुमच्या घरचे आजोबा वगैरे, त्यांना जास्त काळजी आहे, त्यांना पर्याय नाही आहे. कारण ते लाईफस्टाईल निसर्ग एक देत असतो आणि तुम्ही एक अडॉप्ट करत असता. जसं तुम्हाला एनर्जी देणं हे निसर्गाने एनर्जी दिली आहे तुम्हाला. एनर्जी युटिलायझेशन हे तुमच्या लाईफस्टाईलचा भाग आहे. एनर्जी जनरेशन हा निसर्गाची तुम्हाला गिफ्ट आहे. आता ते जनरेट होत आहे, त्याला युटिलाइज करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. डू यू डू एनिथिंग फॉर दॅट? कारण हे सगळं लाईफस्टाईल मध्ये येत असतं. आता कसं आहे, म्हणजे लाईफस्टाईल ही टॉप लेवलची पाहिजे, तिला हेल्थ प्रिकॉशनरी, त्याला शारीरिक आरोग्याची काळजी घेणारी पाहिजे. मग त्यात उठणं, झोपणं, हसणं, खिदळणं, सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. इतरांची काळजी घेणं, सगळंच. इरिटेशन्स कमी होणं. स्क्रीन टाइम बेसिकली एक गोष्ट करतो की स्क्रीन टाइम माणसाचे इरिटेशन्स वाढवतो. आणि स्क्रीन टाइम आज सगळ्यात जास्त आहे. म्हणजे जगात यापूर्वी तो कधीच नव्हता एवढा स्क्रीन टाइम आजचा. सगळे बिझी आहेत मोबाईलवर. म्हणजे ज्याला काही काम नाही त्याला ते काम आहे. उठ देखना पडता है बीच बीच में, काय आलं काय नाही, सगळे जिवंत आहेत का आपल्या ओळखीचे, चेक करायचं एकदा आहेत का सगळे, स्टेटस कोण कुठे गेले, आपल्याला काय करायचं. पण पावला ज्या माणसाच्या स्टेटसनी तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन मिळते, ज्या माणसाच्या स्टेटसनी तुम्हाला नवीन आयाम मिळतात लाईफला, ते छान. पण उगत मी पिझ्झा खाल्ला हे काय स्टेटस? मानवी जीवनाचा हा एक दृष्टिकोन आहे की झाकून खायचं आणि दाखवून खायचं हे दोन वेगळे लाईफ कल्चर्स आहेत, जे आता परत लाईफस्टाईल मध्ये आले. काहीच नाही, कोणाला सांगायचं नाही, जे फक्त खाताना घरात आले तर समोरच्याला द्यायचंच, हे आपलं कल्चर होत आहे. बोलवायची वगैरे गरज नाही, पण आपण खात असताना कोणी आलं तर आपल्या बाजूला लगेच जाऊन त्याला ते देऊन टाकायचं, शेअर करायचं. पण आपण काय खाल्लं याची ऍडव्हर्टाईज नाही करायची.
नाही तर ते डेकोरेट करायचं, ते ताट, त्याचे फोटो काढायचे 10, इकडून तिकडून तिकडून तिकडून. स्टेटस, संडे फूड, लाईफस्टाईल. लाईफस्टाईलचा बेस जर कशावर असेल तर तो व्हॅल्यूजवर पाहिजे. म्हणजे तो सुदृढ आयुष्य जगण्याच्या दृष्टिकोनातून कामाला आहे. दी बेस्ट लाईफ. एखादी गोष्ट कन्सिस्टंटली तुम्ही करू शकता का? तुम्ही व्यायाम करता का? आणि तो रोज नित्य करता का? तुम्ही मेडिटेशन करता का? ते नित्य नियमाने करता का? लाईफस्टाईलचा संबंध त्याच्याशी असतो. तो आमचा आहे का? म्हणजे मी क्षणभरासाठी सांगणार ना की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याचा तुम्हाला अभिमान आहे. बघा, तुम्हाला हा प्रश्न पण विचारा की अशी कुठली गोष्ट आहे तुमच्या आयुष्याचा ज्याचा तुम्हाला अभिमान आहे. तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक केला याचा तुम्हाला अभिमान आहे, हा असू शकतो. तुम्हाला XYZ पगार मिळतो, हा अभिमान नाही, गर्व आहे. अभिमानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिळालेला अनुभव सांगण्यात येतो, मिळालेला पैसा नाही. अचिव्हमेंट विथ एक्सपिरियन्स तो अभिमानाकडे जातो. अचिव्हमेंट विथ अमाउंट तो गर्वाकडे जातो. फिजिकली एखादी गोष्ट मिळाली मला, मला घर घेतलं, मी बंगला घेतला. तुमचे प्रॅक्टिसेस खूप वाईट आहेत, खूप चांगल्या गोष्टी करतायत, याचा तुम्हाला अभिमान आहे. दॅट्स ग्रेट. पण हे सगळं जे चुकतंय त्याचं मुळात आहे की तो दृष्टिकोन चुकतोय. एका आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा काहीतरी घोळून बसलाय. We don't see that particular thing in the way we need to see it. आमच्या स्वतःच्या आयुष्याच्या याच्यावर गोंधळ करून बसलो आम्ही, आणि त्याला परत सांगितलं की त्याला बेस फक्त आम्ही असं ठरवलाय की आम्हाला आमचा स्वतःचा कम्फर्ट झोन हे त्याचं मेजरमेंट आहे. आमच्या दृष्टिकोनात त्याचं मेजर ते माणसाच्या स्वतःला म्हणजे गाईड होणं आणि मार्गदर्शक आणि सल्ला देणारा माणूस, मार्गदर्शन करणारा, याच्यात बेसिक डिफरन्स असतो. मार्गदर्शन करणाऱ्याला तो अनुभव असतो पहिल्यांदा, सल्ला देणाऱ्याला सहानुभूती असू शकते, अनुभव असायची गरज नाही. आता ते ऍडवायझर्स जे असतात ते बेसिकली दे आर नॉट गाईड्स, दे आर ऍडवायझर्स. आता ते कॉर्पोरेट लेवलवर तो शब्द खूप महत्वाचा म्हणून वापरला जातो, ते जाऊ द्या, त्याचा खरा अर्थ काही फार गोड नाहीये. सल्ले देणारे तुम्हाला माहिती कसे असतात, ते तुमच्या आजूबाजूला असतील की सल्ले देणारे माणसं. आणि आपल्याला मार्गदर्शन करणारा माणूस वेगळा, ज्याच्याकडे स्वतःचा अनुभव आहे, तो मार्गदर्शन आपला गाईड असतो वेरूळला अजेंड्याला. त्याला माहिती म्हणून तो आपल्याला सांगतो. त्याने ते सगळं पाहिलंय, 10 वेळेस दुसऱ्याला दाखवलंय, आपल्याला दाखवतो तो. आता हा रावण आहे, हा शिव आहे, हा गणपती आहे, तो आपल्याला सांगतोय. आपल्याला ते पाहिल्यावर वाटतं हा रावण आहे, बरोबर आहे, हा शिव आहे, कारण त्याला अनुभव आहे आणि तो आपल्याला सांगतोय. सल्लागाराचा त्याच्याशी काही संबंध नसतो. मार्गदर्शकाला तुम्ही जेव्हा विचारता हे काय, तेव्हा तो अरे तो रावण आहे, कैलास लेणं पाहतो आपण, तो सांगतो तो रावण आहे, तो हलवतोय कैलाशाला. ते पार्वतीच्या चेहऱ्यावर, शिवाच्या चेहऱ्यावर जे भाव आहेत ते तुमच्या लक्षात येईल की कैलाश हलवल्यानंतरचे भाव आहेत ते. आपल्याला वाटतं येस येस येस, परफेक्ट, एकदम परफेक्ट. असं सल्लागाराचं नसतं. तुम्ही विचारलं हे काय काय माहिती, तुला काय वाटतंय, जरा संपला हात द्यायचे. आता जो दृष्टिकोन तयार होतोय ना, तो अशा गोंधळातून दृष्टिकोन तयार होतो. आपला मीन युट्यूब असलं ना तरी आपला तो आयडियल नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. ज्या कॅरेक्टरला तुम्ही ओळखता, बरोबर राहता ज्याच्या, त्याला आयडियल बनवा.
ज्यांच्या बरोबर तुम्ही राहत नाही, बाय कॅरेक्टर यू डू नॉट नो समवन, ते आज जगत नसले तर त्यांना आयडियल बनवा, असं विवेकानंद सांगायचे. म्हणजे आता विवेकानंद आहेत, भगतसिंग आहेत, कोणी, गांधीजी आहेत, शिवाजी महाराज आहेत, आज आता आपल्या बरोबर नाही, पण त्यांचे व्हॅल्यूज आता आपण पाहू शकतो आणि आपण जगू शकतो. आज जगणाऱ्या माणसाचे व्हॅल्यूज फार अवघड असतात. ठीक आहे, पण आपल्या दृष्टिकोनातून द ओनली थिंग वी नीड टू सेन्स इज दिस, की आपली जीवन पद्धती कशी आहे, जीवनशैली कशी आहे, ती स्ट्रेस फ्री पाहिजे, त्याच्यात ताण नको. मग तो दृष्टिकोन आहे जगाकडे पाहायचा. एखाद्या गोष्टीचा ताण घ्यायचा का घ्यायचा नाही, इट डिपेंड्स. हे कसं करायचं ते आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. जीवनशैलीचा तो बेस आहे. आज आम्ही फक्त तेवढ्या एका गोष्टीला टच करतोय की ती सेल्फ सेंटर्ड आहे का कल्चर सेंटर्ड. आम्ही स्वतःकडे पाहून एखादी गोष्ट डेव्हलप करतोय का आम्ही समाजाकडे पाहून एखादी गोष्ट डेव्हलप करतोय, आम्ही काय करतोय. तुम्ही समाजाकडे पाहून एखादी गोष्ट डेव्हलप करत असाल तर तो अनुभव वेगळा आहे. तुम्ही स्वतःकडे पाहून डेव्हलप करत असाल तो अनुभव वेगळा आहे. आम्ही नेहमी स्वतःकडे पाहून एखादी गोष्ट डेव्हलप, आम्ही समाजाकडे पाहून रिलेटिव्हली काही डेव्हलप करत नाही. मला असं वाटतं की जी शैली आहे त्याच्यामध्ये काम करायचं असेल तर बॅटिंगची शैली आहे. मी परवाच सांगत होतो की म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली मधला बेसिक डिफरन्स, विराट कोहली तसा रिस्क फ्री खेळतो. बॉल हवेतून वगैरे तो रेअर मारतो, एवढा जास्त मारत नाही. तो बॉल तसा खाली ठेवून मारतो, त्याचा पुल, त्याचा हुक पण तो बॅट अशी ठेवून खाली त्याला ठेवतो. त्या 2020 काही वेळेस तो वरून मारतो, पण इन जनरल तो खालून मारतो. सचिन तेंडुलकर रिलेटिव्हली बॉल वरून मारायचा. ही शैली आहे फलंदाजीची. तोही रन काढायचा, हाही रन काढतोय. त्यांनी भारत जिंकावा म्हणून प्रयत्न केला, यांनी भारत जिंकावा म्हणून प्रयत्न करतो. आपण त्यांच्या लाईफ व्हॅल्यूजवर नाही बोलत आहे आता, फक्त त्या शैलीवर बोलतोय. पण ती जी शैली आहे ती त्याची वेगळी, याची वेगळी आहे. तर लाईफस्टाईल ही मुळात सगळ्यांची वेगळी असू शकते, पण अनफॉर्च्युनेटली त्या शैलीच्या मागचा दृष्टिकोन लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तो दृष्टिकोन आम्ही लक्षात घेतोय का? आज हजारो प्रश्न आपल्या समोर आहेत, आपल्याला त्याची उत्तर द्यायची आहेत. वी वॉन्ट टू गिव्ह आन्सर्स अबाउट ऑल दोज क्वेश्चन्स. कन्सिडर काय काय करायचं आपल्याला. रिसोर्सेस. परवा माझ्याकडे काही विद्यार्थिनी आल्या होत्या, मी असं चर्चा करत होतो त्यांच्याशी. एक साधा भाग असा असतो की इफ आय थिंक की माझे किती मित्र आहेत की ज्यांना एक मी चांगली गोष्ट देऊ शकतो, 10. तर हे 10 प्रेडिक्शन आहे, 10 पोटेन्शियल नाही आहे. मी जेव्हा माझे सगळे मित्र, माझे सगळे रिसोर्सेस काउंट करेल, लक्षात घेईल आणि त्यांना सांगेल की तुमच्याकडून 2 जण पाठवा, तुमच्याकडून 2 जण, तुम्ही 4 जण पाठवा, तुम्ही 10 जणांना पाठवा. आता माझ्याकडे 50 जण आले, हे माझं पोटेन्शियल आहे. पहिले 10 माझ्या मनात जो फ्लॅश झालेला आकडा आहे ते प्रेडिक्शन आहे, पण रिसोर्सेस कन्सिडर केल्यानंतर जे तयार झालं ते पोटेन्शियल. लाईफस्टाईल कशी पाहिजे, ती रिसोर्स कन्सिडर करणारी पाहिजे. तुमची लाईफस्टाईल ही रिसोर्स कन्सिडर करते का? तुम्हाला एमपीएससी क्रॅक करायचं, तुम्हाला बँकिंग क्रॅक करायचं, डू यू कन्सिडर रिसोर्सेस? आम्ही रिसोर्स कन्सिडर करू शकतो का? आपल्याकडे 2 विद्यार्थी यायचे सकाळी 6:45 ते 7:45च्या बॅच. आणि तेव्हा हे अभय मंडलिक सर पण सकाळी 7:45 ते 7:45च्या बॅच, आताही ते त्याच बॅचला आहे, तेव्हा त्या बॅचला यायचे. तर ते बॅचला यायचे, तर तेव्हा हे 2 मुलं जे होते त्या मुलांना बँकिंगचं प्रिपरेशन करत होते. आणि त्यांना असं वाटायचं की मंडलिक सर बँकिंग क्षेत्रामध्येच काम केलं त्यांनी आयुष्यभर, त्यामुळे त्यांना विचारलं तर खूप बरं वाटतं. म्हणून ते काय करायचे की ते खूप साऱ्या गोष्टी त्यांना विचारायचे आणि त्यांचे एक चांगले रिलेशन्स तयार झाले. ते दोघंही जणांना बँकिंग मध्ये जॉब लागला. म्हणजे त्यातला एक मला वाटतं काहीतरी SBI मध्ये, एक ग्रामीण बँकेत शिफ्ट झाला. हे दोघंही जण सिलेक्ट झाले.
पण म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी अभय मंडलिक सर हे आपल्या आयुष्याचा एक रिसोर्स आहे की ज्याच्याने आपल्याला ती स्ट्रेंथ मिळू शकते आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो असं त्यावेळेस डिसाईड केलं. देन दे केम टू मी, दे टोल्ड मी की सर असं असं आहे. मग आम्ही सरांशी बोलतो. ज्याच्याकडे जे आहे त्याच्याकडून ते मागवा ना, उगाच कुणाकडून काही मागण्याचा अर्थ नसतो. मी तो एक म्हणजे विनोदासाठी माफीच मागतो मी, पण त्याच्या मागचा थॉट कळावा म्हणून मी सांगतो की मुळात गोंधळ कसा आहे, एका माणसाचं लग्न होतं आणि त्याला त्या बायकोबरोबर आता नवीन नवीन लग्न छान असं सगळं जुळून घेण्याचं काम चालू असतं आणि आनंदगिरी येते. तो तिला म्हणतो की चल आपण आनंदगिरी पाहायला जातात. 8-8:30 पर्यंत बायको मागा असते. अचानक कुठेतरी गायब होते. परेशान होतो, खूप शोधतो, बायको मिळत नाही. पोलीस स्टेशनला जातो, सगळीकडे जातो, बायको मिळत नाही. नातेवाईकांकडे जातो, बायको मिळत नाही. त्या दिवशी नाही मिळत, दुसऱ्या दिवशी नाही मिळत, तिसऱ्या दिवशी नाही मिळत. परेशान होतो. कसं काय बायको मिळत नाही, बायको मिळत नाही. त्याला एक जण म्हणतो की तुझं लग्न होत नव्हतं हे तुला आठवत आहे का? तो म्हणला हो, कितीतरी दिवस झालंच नाही माझं लग्न. तर तुझं लग्न कशाने झालं? त्याला आठवतंय की त्याला एका दिवशी एकाने सांगितलं होतं की बाबा लग्न करायचं असेल तर भद्रा मारुतीला जा. मग तो भद्रा मारुतीला जातो. मग त्यानं मारुतीला कंटिन्युअस 11 वेळेस जातो. मग मारुती प्रसन्न होतो, विचारतो म्हणतो काय झालं बाबा? तो म्हणतो मला लग्न करायचं. ते म्हणला आपण तर केलं नाही. तू उगाच मला विचारतो, म्हणलं हे आपल्याला नाही माहिती. म्हणजे मग तू काय केलं? म्हणजे रामाकडे गेलो. मग राम लगेच प्रसन्न झाला, कारण मी हनुमानाकडून गेलो होतो म्हणून राम लगेच समोर आले. राम मला म्हणले काय झालं? मी म्हणलं की लग्न करायचं. राम म्हणले तथा असतो झालं. ते म्हणले मग आता तुला माहिती ना रामाने तुला दिली बायको, त्यालाच विचार. हे आयडिया तर बरं नसते. मग तो परत रामाकडे गेला. राम प्रसन्न झाला, म्हटलं बोल बेटा काय म्हणतो? तुम्ही देवा म्हणले होते तसं लग्न झालं, पण बायको हरवली, कुठे गेली कळ ना, सांगा राम. तर हरवलेली बायको शोधायची असेल तर हनुमानाकडे जावं. आज आपण कुठेतरी आपण नाही त्या व्यक्तीला नाही ती गोष्ट विचारतोय का? ज्याला जे पाहिजे, ज्याच्याकडे जे आहे त्याला ते बोलावं लागलं. रिसोर्सेस टॅप करणं ही लाईफस्टाईल मधला अत्यंत महत्वाचा भाग आहे. अनफॉर्च्युनेटली रिसोर्सेस अंडरस्टँडच होत नाही. किसके पास क्या है ये बहुत मायने रखता है. खूप महत्वाची गोष्ट आहे कुणाकडं काय आहे. आणि आपण नाही त्या व्यक्तीला नाही ती गोष्ट मागत असलो तर मग आपल्याला रिसोर्सेस टॅप करता येणार नाही. लाईफस्टाईलचा तोही बेस आहे. तुम्ही जेव्हा आयुष्य जगता तेव्हा लाईफस्टाईल म्हणजे उगाच असं मस्त वेगवेगळे कपडे घालून फिरायचं ती नुसती स्टाईल. यू टॉक अबाउट लाईफस्टाईल, जीवनशैली. हा विचार जो आहे ना की एखाद्या गोष्टीची जीवनशैलीच अशी असते काही जणांची की त्यांच्यासमोर टेन्शन दिलं तरी ते रिलॅक्स राहतात आणि काही जणांच्या समोर साधी गोष्ट टाका तरी ते टेन्शन घेते. फार वेगवेगळी माणसं असतात जगामध्ये. सकाळपासून खायला काही मिळालं नाही बाबा काहीतरी दे म्हणणारा माणूस पण या जगात आहे. आणि एखाद्याला तुम्ही एक पोळी अरे बाप एक नको होती हो, अर्धीच पाहिजे होती, आता या अर्धीच काय करावं कोणाला माहिती, पण माणूस जगात आहे. People think and they think by their own way. That way of thinking is style. The way you think. ती पद्धती सगळ्यात वेगळी आहे. म्हणजे एखादा माणूस आपल्याला खूप अपील होतो, तो आपला आहे असं वाटतं, त्याचं मूळ कारण आहे तो माणूस आपला आहे असं वाटण्यासाठी पहिली महत्वाची रिक्वायरमेंट जर कुठली असेल तर ती आहे की आपल्याला तो माणूस वेगळा वाटत असतो बाकीच्या याच्यापेक्षा, की तो नॉर्मल नाही आहे, त्याला एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. And that दृष्टिकोन मॅटर्स. म्हणून आपल्या सगळ्यांना आपल्या स्वतःच्या लाईफस्टाईलवर काम करायला पाहिजे. लाईफस्टाईलसाठी वेळ दिला पाहिजे. आपला स्वतःचा एन्ड्युरन्स चेक व्हायला पाहिजे. तुमच्या घरातून तुम्ही कधी पायी पायी इन्स्टिट्यूटला आलायत का असा एक साधा प्रश्न आहे, हा विचारला पाहिजे. इररिस्पेक्टिव्ह टू वेअर डू यू लिव्ह.
हो सकता है आप यहाँ से 1-8 किलोमीटर के दायरे में रहेंगे, हो सकता है आप यहाँ से 5-7 किलोमीटर 10 किलोमीटर के अंतर पे होंगे, पण तुम्ही पायी आलायत का कधी? कारण आपण आपला एन्ड्युरन्स चेकच केलेला नसतो, आपल्याला सवय झालेली असते. मी आता परवा पण आता नाही काय, हॉलिडे मीन्स नॉट चेंज ऑफ हॅबिट, हॉलिडे मीन्स चेंज ऑफ फूड, दॅट्स इट. हॉलिडे मीन्स चेंज ऑफ हॅबिट नको का? की मी रोज सकाळी उठून या गोष्टी करतो, आज सकाळी उठून मी ते केलंय. आज मी विचार केला की आपण पायी पायीच जायचं सगळीकडे. वी नेव्हर थिंक इन दिस वे. आपण काय बदलतो तुम्हाला सांगतो, इथं बसणारा मुलगा तिथं बसतो, पण गाडीवर येणारा गाडीवर चालतो. ही नेव्हर थिंक्स की आज कशाला गाडी आणायची, आज पैदल जायचे. अशी किती जण असतात? बिलकुल नसतात. सायकल येणाऱ्या महान माणसांना मला काही सांगायचं नाहीये, मी गाडीवाल्यांना सांगतोय. त्यामुळे जे सायकलवर येतात त्यांच्या समोर आम्ही नतमस्तक आहोत, आम्ही काय बोलत नाहीये त्यांना. अदर्स शुड नो दिस. नाही पण सर वेळच पुरत नाही, कारण मला इथून लगेच कुठतरी जायचं असतं. मला काय म्हणायचं आहे की जीवनशैली ही जी गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये आपण कारण देत बसायचं नाही. डोंट गिव्ह रिझन्स, गिव्ह रिझल्ट्स. आयुष्य जगताना त्यातले त्यात पटपट काहीतरी करता येईल का? काही जणांची ती शैली जितकी स्लो असते की निर्णय घेण्याच्या आधी गोष्ट संपलेली असते. हॅव टू टेक डिसिजन्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. स्पेशली तुम्हाला सांगू का, जेव्हा कुठेतरी आयसीयू मध्ये असतं तेव्हा तुमची निर्णय क्षमता पीकला असतं. कारण ते डॉक्टर तुम्हाला सांगत असतात, तुम्हाला काय ते याचं हे असं ऑपरेशन करावं लागेल, 1-2.5-3 लाख रुपये खर्च येते, तुम्हाला 2 लाख आत्ता जमा करावं लागते. आता आपल्याकडे ते नाही, ते मागायचे, काय करायचं, तिथून सगळा गोंधळ आहे. आणि तुम्हाला लगेच सांगावं लागेल ना, निर्णय लवकर घ्यावा लागेल, कारण ते प्रॉब्लेम आहे. मग आयसीयू मध्ये काही असू शकतं. आयसीयू मध्ये नेहमी पेशंट असतो असं नाही, आयसीयू मध्ये आपली मानसिकता पण असते. आयसीयू मध्ये कधी बिझनेस असतो, आयसीयू मध्ये कधी कुटुंब असतं, आयसीयू मध्ये नाते असतात, अनेक नाते पण आयसीयू मध्ये असतात. आता बऱ्याच जणांचे बरेच नाते आयसीयू मध्येच असतात. काही आयसीयू मध्ये जन्मतात आणि आयसीयू मध्येच मरतात आणि त्याला लाईफ म्हणतात. अशी एक पद्धती आली आता. सो वी नीड टू नो दिस फर्स्ट. या गोष्टी लक्षात घेऊन त्या पद्धतीने त्याचे उत्तर देणं हे अपेक्षित आहे. सो कीप युअर लाईफस्टाईल इन सच अ वे, ती आदर्श राहावी इतरांसाठी. कॅन वी डू दिस? म्हणून बेस लक्षात घ्या या सगळ्याचा, की माणसाच्या जीवनाच्या व्हॅल्यूज क्लिअर पाहिजेत, माणसाच्या जीवनाचे प्रिन्सिपल्स क्लिअर पाहिजे. आपण बेस्ट कंपनीमध्ये राहायला पाहिजे, एका चांगल्या वाचनाच्या आपण सवयीमध्ये स्वतःला अडकून घेतलं पाहिजे. आपण चिंतन केलं पाहिजे वेगवेगळ्या विषयावर. प्रश्न निर्माण होण्याच्या आधी उत्तर आपल्याकडे प्राप्त करणं इज अ पर्सन हू इज स्मार्ट. प्रश्न निर्माण होण्याच्या आधी उत्तर त्याच्याकडे आहे. आता या दिवसामध्ये मी ते कोकणाचं सांगत होतो परवा विद्यार्थ्यांना, की ते त्यांचे कौलं काढून परत व्यवस्थित करून घेतात. ते हे दिवस आहेत एप्रिल मे मध्ये. त्याला कारण आहे की एकदा पावसाळा सुरू झाला की हे करता येत नाही. साकारून घ्यायचं म्हणजे काय करायचं, म्हणजे आधीच ते व्यवस्थित करून घ्यायचं घर. तसं तुम्ही प्रश्न पडण्याच्या आधी उत्तर शोधतायत का? ती लाईफस्टाईल पाहिजे माणसाची. प्रश्न निर्माण करणारी नाही, उत्तर निर्माण करणारी लाईफस्टाईल पाहिजे. नाऊ यू थिंक की तुमची लाईफस्टाईल प्रश्न निर्माण करते का उत्तर निर्माण करते? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लाईफस्टाईल ही ज्याला त्याला बदलता येते आणि कधी बदलता येते. त्याला फक्त निश्चय लागतो, थोडा निर्धार लागतो. येस आय डू इट, विल डू इट. मी ठरवलं पाहिजे, करणार. दॅट्स इट. उगाच वेट करत बसायचं नाही, एक्झिक्यूट करून मोकळं व्हायचं. इफ यू लिव्ह इन सच अ ग्रेट वे, आयुष्य जगण्याच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला नवीन कळायला लागते. तुम्हाला खरं सांगू का, की माणसं एखाद्या गावाला जाऊन येतात आणि आल्यानंतर दुसरा कोणीतरी त्यांना म्हणतो, तुम्ही हे पाहिलं का, तुम्ही ते पाहिलं का, तुम्ही तिथे गेले होते का,
अहो तिथून 3 किलोमीटरच आहे. अरे आम्हाला माहित नव्हतं. पुढच्या वेळेस असंच पृथ्वीवर येऊन आपण जेव्हा परत जातो तेव्हा होत तो आपल्याला विचारतो हे पाहिलं का, आपण म्हणतो नाही. ते म्हणतो ते केलं का, नाही हे नाही. मग म्हणतो पुढच्या वेळेस, दॅट इज पुनर्जन्म. नेमकं ते रिकामे काम. एकतर माणसाला हे माहिती पाहिजे की मी कृष्णेश्वर पाहण्यासाठीच दर्शनासाठी वेरूळला गेलोय, मला लेणी पाहिजेच नव्हती. मग मी आल्यावर मला कोणी विचारलं की तू वेरूळची लेणी पाहिली की नाही, अरे तिथून 1.5 किलोमीटर पाहिजे नव्हतं. मला फक्त दर्शनात घेऊन यायचं, मला लेणी पाहिजेच नव्हतं. आपला गोळ काय माहिती का, की आपल्याला पाहिजे तर आहे पण माहित नाही. मग आल्यावर कोणतरी अरे तिथून 1.5 किलोमीटर हो, अरे यार. मग येताना तू त्या घाटातून आला का, हो. मग तू उजवीकडे दौलताबादचा किल्ला होता, ते दौलताबादचा किल्ला, हा ते असं, हा तेच ते खाली तटबंदीवर तू किल्ला होता का, हा राहिला. असे आपल्या आयुष्यामध्ये हजारो माणसं आपल्याला भेटलेले आहेत की तो वर जाऊन विचारणार आहे की हा भेटला का, तो भेटला का, नाही अरे तो जो होता तो तोच होता, हो का, हा डोंगर नव्हता किल्ला होता. सर द प्रॉब्लेम इज आम्ही त्याला वेळ देत नाहीये. लाईफस्टाईलचा बेस आहे की पर्टिक्युलर गोष्टीला पर्टिक्युलर वेळ दिला पाहिजे. थोडा आनंदात या सगळ्या गोष्टी आपण करू शकलो तर आपण स्वतःचं आयुष्य बदलू शकतो. थँक्यू.